शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, ज्या पिकाचा जास्त बोलबाला किंवा खूप सारे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहिले असतील आणि चर्चा त्या पिकाची झाली असेल ते म्हणजे हे चिया पीक। म्हणजे कसं संपूर्ण नियोजन या जे दोन शेतकरी आहेत यांनी या आमच्या गावात प्रथमच हा जो चियाचा प्लॉट आहे या चियाचे प्लॉटची लागवड जी आहे ते केलेली आहे। कुठलं नियोजन केलं, बी कुठून आणलं, बी आणेपर्यंत पेरणीपासून तर त्या हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे आपण जर मागे पारसांत सोंगणीसुद्धा हे चालू आहे। या जो कालावधी आहे याचं संपूर्ण नियोजन यांनी कशा पद्धतीनं केलं स्वतः आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आहे। आणि ज्या पद्धतीनं आपल्याला चियाबद्दल जे माहिती आतापर्यंत देण्यात आली ते खरंच वास्तविकमध्ये खरं आहे काय, तर आपल्या दोन्ही जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। काका, सर्वप्रथम हे चिया पीक आता आपल्या शेतामध्ये पेरायचं आहे, हे संकल्पना आपल्या मनामध्ये कशा पद्धतीने आली की आता हे चिया पीकचं उत्पादन आपण घेतलं पाहिजे? आम्ही सर्वप्रथम यूट्यूब चॅनलवरून सर्व व्हिडिओज पाहिले, निमतचे पाहिले, त्याच्यानंतर UP आपलं राजस्थान इथले सर्व यूट्यूब पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे पीक मेक्सिको असून अमेरिकन आहे आणि आपल्या इकडे येतं का नाही येत, त्याच्यामुळं त्याचा आमचा विश्वास नव्हता। परंतु त्यानंतर आम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि काही महाराष्ट्राच्या भागामध्ये पेरलेलं आहे त्यांच्यासह संपर्क केल्यानंतर असं लक्षात आलं की हे आपण सुद्धा पेरू शकतो। म्हणून मग आम्ही ते धाडस करून, आणि धाडस कमी नाही आहे, मोठं धाडस केलं आहे। 4 एकरामध्ये चिया पेरला आहे आणि गोवर्धन पाटलानं 4 एकरामध्ये पेरलेलं आहे। त्यामुळं काय झालं की सुरुवातीपासून माहिती घेतल्यामुळं प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही आमचा स्वतःच थोडंसं माइंड लावून त्याच्यामध्ये बी आणलं निमचवरून आणि पेरायला सुरुवात केली। आणि पेरायचं कसं मग हे डिसाईड केलं, ठरवलं, मशीनी पाहिल्या कोणत्या ह्याच्यात बसल काय बसल, ते बीजाची साईज पाहिली। त्याच्यानंतर लक्षात आलं की हे जे बियाणं आहे एक ते चक्री म्हणून पेरणी यंत्र येते, प्लास्टिक चक्र्या वगैरे असतात त्याच्यामध्ये, ते पेरणी यंत्रानं मग आम्ही ते पेरायला सुरुवात केली। बरोबर, तिला आम्हाला अवघड वाटलं, परंतु नंतर मग थोडंफार कुठं कमी कुठं जास्त असं पेरलं गेलं। दादा, हे बी तुम्ही आणलं कुठून पेरायच्या वेळेस? मग आम्ही ते बी निमचवरून आणलेलं आहे। निमच? हां। आणि काय भावानं ते बी आणलं तर? मग ते आम्हाला 500 रुपये किलोनी बी भेटलेलं आहे। आणि तो येण्याचा खर्च वेगळा? येण्या जाण्याचा खर्च वेगळा। अच्छा। आणि मग आपण जेव्हा हे बी पेरलं त्याला काही औषध वगैरे बीज प्रक्रियाचं काही आवश्यकता नाही वाटली? काही बीज प्रक्रिया केली नाही आहे, कोणतं कीटकनाशक वापरलेलं नाही आहे, मग उचलला फोन, तर काही बीज प्रक्रिया केलेली नाही। हां हां हां। आणि पेरणी करताना ट्रॅक्टरच्या साहाय्यानंच पेरणी केली कशी? मग ट्रॅक्टरच्या साहाय्यानंच, ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली। कोणी कांद्याचं बीज पेरणं म्हणे, मग आम्ही ते धाडस करून आपला छोटा ट्रॅक्टर घेतला आणि त्याने पेरणी केली। आणि एकरी किती किलो लागला आपल्याला पेरणी करताना? एकरी 2 किलो टाकलेलं आहे। 2 किलो? हां। चांगलं दाट प्रमाणात आपण बी सोडलेलं आहे? हां, दाट प्रमाणात बी सोडलं, कारण बारीक असल्यामुळे ते काही जमिनीत पडल्यानंतर दिसत नव्हतं, त्याच्यामुळे ते दाट झालं। आणि खत व्यवस्थापन याचं पेरणी बरोबर आपण पूर्ण जैविक वापरलेलं आहे याला। हां, म्हणजे जैविक आणि रासायनिक सुद्धा वापरू शकतो, काही हरकत नाही? वापरू शकतो, परंतु ते त्याच्यामुळे काहीतरी रासायनिक जाव नाही त्याच्यामध्ये, कारण कसं आहे औषधीला वापरतात। हां हां हां, बरोबर। त्या कारणास्तव ते त्याच्यामध्ये ते रासायनिक वापरलेलं नाही आहे, बरोबर, पूर्ण प्रकारे जैविक खत वापरलेलं आहे। अच्छा। हां। आणि जसं आपल्या बाकीची पिकं आहेत, तसा कपाशीवर बोंडअळी येते मोठ्या प्रमाणात, रसशोण कीड येते, हरभराच्या ठिकाणी घाटेअळी येते, तर या चिया पिकावर असं काही रोग आहे का की तो जास्त प्रमाणात येते किंवा आपल्याला यावर्षी दिसून आलेला आहे का? तो या पिकावरती कुठलाच रोग वगैरे काही आलेला नाही आहे आणि कीटकनाशकचा सुद्धा वापर केलेला नाही। फक्त आम्ही त्याच्यामध्ये जे टॉनिक आहे आणि SPIT म्हणून एक स्टिकर आहे, हां हां हां, तर त्याच्यामध्ये 80 प्रकारचे जे घटक आहेत त्याच्यामुळं ते याच्यावरती वापरला आहे। बरोबर। म्हणजे आपला जर एक लक्षात आला की फक्त एक फवारणी जैविकची ज्यांनी घेतलेली आहे, एकच फवारणी, म्हणजे आपली जे इतर पिकं पाहतो कपाशीला 7 ते 8 फवारणी करावं लागतात, हरभऱ्याला 3-4, सोयाबीनला 3-4 फवारणी करावं लागतात आणि खर्च जास्त आहे। म्हणजे हे जर आपण पेरलं शेतकऱ्यांनी त्याचा खर्च जो आहे तो आपल्याला कमी लागते, खर्च एकदम कमी आहे आणि ते आपल्या मनावर आहे। समजा जर आपण पेरलं आपल्याला काहीच करायचं नसलं तरी चालतं, अच्छा, पण उत्पादनात घट न यावी म्हणून आपण त्याच्यामध्ये खत वगैरे 1-2दा वापरून घेतलं आणि एक टॉनिकची फवारणी मारली। बरं, तर आता हे जे आपलं चिया आहे हे त्या ठिकाणी सोंगणी चालू आहे,
हा सोंग्याला चालू आहे, हा. तर आता हे आपण हार्वेस्टरनी काढू शकतो ना? हे हार्वेस्टरही काढू शकतो, पण त्याच्यामध्ये भीती अशी आहे की मध्यंतरी पाऊस वगैरे झाला, हो त्याच्यामुळं ते हार्वेस्टरमध्ये कसं होईल, कारण बीज वगैरे खूप पडतो सोयाबीनच्या वेळेस, गव्हाच्या वेळेस. बरोबर तर आहे. हे एकदम बारीक असल्यामुळे याचं बीजचं प्रमाण दिसणार पण नाही. हा म्हणून हा, आम्ही निर्णय घेतला की ते सोंगून घ्यावं. सोंगून मग आता मग याच्या मळणी कशी करायची मग? सोंगणी करून याच्यामध्ये हार्वेस्ट आपल्या हेळंबा. हेळंबानं सुद्धा काढू शकतो, किंवा जे कांद्याचं बीज वगैरे काढतात किंवा ओवा वगैरे काढतात हा, त्यांनी सुद्धा काढू शकतो. तर आता एकरी किती उत्पन्न आपल्याला याबद्दल अपेक्षित आहे, की किती उत्पन्न होईल याचं? आता कसं आहे, शेतकऱ्याचं तर जास्तीत जास्त उत्पन्न व्हावं हीच अपेक्षा असते. बरोबर आहे. परंतु कसं आहे, आता ह्याचं प्रमाण दिलेलं आहे एकरी 4 कमीत कमी. एकरी 4 क्विंटल. हा, आणि जास्तीत जास्त 8 क्विंटल उत्पादन होईल. कमीत कमी 4, जास्तीत जास्त 8 क्विंटल. हा, आणि आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला 4 किंवा 6 असं उत्पादन होईल असं. आणि सध्याचा भाव काय आहे? आपण जर भाव पाहिला मार्केटमध्ये, तर मार्केटमध्ये आता सध्याचा भाव 20 पासून तर 25 पर्यंत सध्या निमच वगैरे भाव चालू आहे. अच्छा. आणि जसं समजा जर चिल्लर वगैरे विकलं पॅकिंग करून, तर त्याला योग्य भाव मिळतो. योग्य 100 भाव रुपये किलो, मिळतो. म्हणजे सॉरी 500 रुपये किलो अशा प्रमाणात जातं ते. हा हा हा. हा, तर आपले जे बाकीचे जे कास्तकार शेतकरी आहे, त्यांच्या मनामध्ये हा मोठा एक प्रश्न आहे की हे चिया पीक आपण उत्पादन जर घेतलं, परत मार्केटिंग कुठं करायचं? हे पीक आता नेऊन आपण कुठं विकायचं? बाजारामध्ये कुठं विकायचं? किंवा इतर आपले जे व्यापारी आहे ते जागेवर शेतामध्ये येऊन शेता विकत घेऊ शकता काय? जे शेतकरी उत्सुक आहेत ते आपल्या घरी येऊन किंवा कुठून आपल्या जे पेरणी आहे त्यांना सर्वांना माहीत असते की यांनी पेरलेलं आहे, ते आपल्याकडे डायरेक्ट येऊन घेऊन जाऊ शकतात. हा परंतु ज्यांना माहितीच नाही ते निमच हा किंवा ते नांदेड, हैदराबाद अशा ठिकाणावरून ज्यांना जवळ पडते त्या ठिकाणावरून ते घेऊ शकतात. नाही, मग विकायचं कुठं आता? विकण्याचा प्रॉब्लेम म्हणजे कसा आहे की जास्तीत जास्त मार्केट त्याला निमच आहे. निमच ते औषधीची खूप मोठी बाजारपेठ आहे. तिथं ते निमचमध्ये ते विकल्या जाते. आणि नांदेड सुद्धा आहे, हा, आणि हैदराबाद सुद्धा आहे. अच्छा. हा, फक्त निमच असं आहे की तिथं व्यापारी थोडा ओळखीचा पाहिजे. बरोबर. तर डुप्लिकेटपणा होऊ शकतो. डुप्लिकेट होऊ शकतो. हा, तर आता आपण समजा बाकीची पिकं घेतली असतात, सोयाबीन, हरभरा, कपाशी, त्यांच्या तुलनेमध्ये याला खर्च जो आहे कमी आहे. म्हणजे खर्च नाही समजायला एक वेळ पेरणी केल्यानंतर. नाही, खर्च नाही म्हणता येत नाही, खर्च आहे. जेवढा आपण केला तेवढा खर्च आहे, आणि तेवढा आपल्याला रिझल्ट भेटते. तेवढा रिझल्ट भेटते. आणि भाव पण याला जवळपास आता कपाशी, हरभरा, तूर, सब याला जेवढा भाव नाही त्या डबल ना भाव याला चिया पिकाला आहे. 100% आहे. हा हा. तर आपला काय अनुभव सांगते की इतर शेतकऱ्यांनी चिया पिकाकडे चांगल्या पद्धतीनं वळावं काय, की इतर आपले जे आता रब्बीचे पिकं असतात, कारण हे रब्बीतलंच पीक आहे ना चिया. हा, रब्बीचंच पीक आहे. तर रब्बीमध्ये आपण वेगळे पिकं घेतो, हरभरा घेतो, कोणी तीळ घेते, मूग घेते, त्या ठिकाणी गहू घेते. तर त्यांच्या तुलनेत हे कमी खर्चाचं आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 2-4 पैसे शिल्लक उरण्याचं पीक हे चिया आहे. हे पीक कसं आहे की समजा आता आपण हरभरा जरी पेरला, तर हरभरा बऱ्याच ठिकाणी बुरशी लागते. हरभरा कुठं समजा डुकरं पाहावं लागतात, हरणं पाहावं लागतात. आणि पाणी जर जास्त झालं, कमी जास्त झालं त्याचाही प्रश्न असतो. त्याच्यामध्ये कुठल्याच जनावराचा किंवा पाणी जास्त झालं किंवा कमी झालं याचाही प्रश्न नाही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एकदा पेरून दिलं आणि नंतर गेलंही नाही किंवा पाण्याचंच नियोजन केलं फक्त, तरी चालते. हा, ठीक आहे. तर आता हे आपण जेव्हा सोंगणी आता आपल्या याच्यामध्ये चालू आहे, तर जे मजूर वर्ग आहेत तर त्यांना की अडचण जाते का सोंग्याला, की कसं काय पद्धतीनं सोंग्याची? काही नाही, अडचण सोंग्यात काहीच नाही आहे. ठीक आहे. तर आपण मजूरच्या सहाय्याने हे सुद्धा हे करू शकता किंवा हार्वेस्टरच्या सहाय्याने सुद्धा हे करू शकता. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून आता शेतकऱ्यांना हे माहिती नाही आहे. म्हणजे आता आमच्या समजा जो भाग आहे, परिसर आहे, त्यामध्ये फक्त हे 2 जे शेतकरी आहेत यांचाच हे प्लॉट आहे इथं. आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी सुद्धा यांचा हा नेहमी त्या ठिकाणी प्रयत्न राहील. चिया संबंधित असे खूप सारे अफवा असे आहेत की यांचं मार्केटिंग हे सहसा कुठे विकलं जात नाही, म्हणून हे आपण अफवा त्या ठिकाणी दूर केलं की निमच या ठिकाणी जाऊन हे चिया आहे हे त्या ठिकाणी आपण विक्री करू शकता. किंवा आपल्या गावामध्ये भागामध्ये जास्त चिया जर पेरणी केली असेल तर व्यापारी डायरेक्ट शेतामध्ये येऊ शकतो. डायरेक्ट शेतामध्ये येऊन सुद्धा या चियाची जी आहे ते खरेदी त्या ठिकाणी करतो. तर पेरणीपासून ते कापणीपर्यंत संपूर्ण माहिती आपण हे जे 2 शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकडून घेतलेली आहे.
आपल्या मनामध्ये जर कुठलाही काही प्रश्न बाकी राहिला असेल तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून हा आम्हाला विचारा, आपलं शंकेचं निराकरण करण्याचं काम आणि यांच्याकडून आपण ते करून घेऊ की बा कुठली शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. तर कमी खर्चामध्ये आपण इतर जे पिकं पाहिले तर खूप जास्त खर्च, खूप जास्त खत व्यवस्थापन असेल, अळीनाशकवर खर्च असेल तर बुरशीनाशक खर्च, खूप जास्त खर्च हा आपला होतो. परंतु चिया जे हे पीक आहे यांनी सांगितले फक्त एकच फवारणी आपण ते सुद्धा जैविकची घेतली आणि त्यानंतर कुठलीच फवारणी याला घेतली नाही आणि डायरेक्ट आता हार्वेस्टिंगला हे चिया जे या ठिकाणी आलेलं आहे. आपण तिकडे जर पाऊस असाल तर त्या ठिकाणी सोंगणीसुद्धा या चियाची चाललेली आहे. म्हणजे कमी बजेटमध्ये कमी खर्चाचं हे चिया पीक आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये उतरावं आणि हे चिया पीक पेरून यांना किती उत्पादन झालं याचासुद्धा व्हिडिओ नंतर लवकरच जेव्हा हे याचं हार्वेस्टिंग होईल, पूर्णपणे मळणी होईल, हे ज्या ठिकाणी बाजारामध्ये विकतील तर यांना काय फायदा त्या ठिकाणी झाला आणि त्याला हे कशा पद्धतीनं सामोरे गेले, विकताना काय अडचणी आल्या, हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्या दोन्ही शेतकऱ्यांचं खूप खूप धन्यवाद. चांगली माहिती आपण आमच्या शेतकऱ्यांना दिली आणि इतर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन होईल यासाठीच हा आपला प्रयत्न असतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान. खरं